टीईटी पेपर 1 आणि टीईटी पेपर 2 यापैकी आपण कोणताही पेपर देणार असाल तर जवळपास सिलेबस सारखा आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण PYQ म्हणजेच प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स या ठिकाणी सोडवून घेतोय. प्रत्येक प्रश्नाचं बारकाईने विश्लेषण आपण करतोय. त्यामुळे तुमचा पेपर 1 जरी असला तरी तुम्ही पेपर 2 चे स्पष्टीकरण पहा, पेपर 2 जरी असला तरी तुम्ही पेपर 1 चे स्पष्टीकरण पहा. असं समजू नका की 2 नंबरवाल्यांनी 2 नंबरचंच पाहायचं आणि 1 नंबरवाल्यांनी 1चाच पेपर पाहायचा. असं केल्याने अभ्यास होणार नाही. कारण तुमच्या माहितीचं सांगतो, पेपर सेट करणारे जे कोणी असतील त्यांना पेपर 2चा पण अभ्यास असतो आणि पेपर 1चा पण अभ्यास असतो. मग पेपर काढत असताना त्यांनी असं नाही ठरवणार की आता पेपर 1चा अवघड काढायचा आहे किंवा पेपर 2चा अवघड काढायचा आहे. आणि तुमच्या माहितीस्तव जर तुम्ही पाहिलात तर कधी कधी पेपर 1ला पण अवघड प्रश्न आहेत आणि कधी कधी पेपर 2ला पण अतिशय सोपे प्रश्न विचारलेत. त्यामुळे तुम्ही हा विचार तुमच्या डोक्यातून काढून टाका की आपण फक्त पेपर 2 चे स्पष्टीकरण पाहायचंय. तुमचा पेपर 1 असेल किंवा 2 असेल, स्पष्टीकरण दोन्हीही पहा. कारण 2 नंबरमध्ये पण बऱ्याच बेसिक कॉन्सेप्ट, आयडियाज, ट्रिक्स तुम्हाला क्लिअर होणार आहेत आणि जशाच्या तसे प्रश्न 2 नंबरचे पेपर 1ला येऊ शकतात. हे पण मी वारंवार यापूर्वी पण सांगितलंय आणि यानंतर तर पाहूयात आपण आजचा पहिला प्रश्न. आणि या ठिकाणी आजचा जो पहिला प्रश्न आहे तो म्हणजे खालीलपैकी कोणती जोडी सापेक्ष मूळ संख्येची जोडी आहे. आता पहा, हा प्रश्न पेपर 1 साठी पण विचारला जाऊ शकतो आणि म्हणूनच मी सांगतोय की पेपर 2 चे पण स्पष्टीकरण तुम्ही जाणीवपूर्वक पहा. आता या ठिकाणी जर पाहत असाल तर पहिला पर्याय जर पाहिला आपण तर या ठिकाणी पहिला पर्याय आहे 187 आणि 153. मग आपणास 187 आणि 153 या संख्येबद्दल जर माहिती घेतली, 187 आणि 153, तर याला 1 न तर भाग जातोच, परंतु 187 आणि 153 पहा, पाडे शोधा, तुम्हाला लगेच लक्षात येईल कोणत्या पाड्यामध्ये आहे हे. ओके, सापडला का पाडा? यस, पाडे पाठ करा आणि विशेषतः मूळ संख्येचे पाडे आपल्याला माहिती असले पाहिजेत. तर हा 17च्या पाड्यामध्ये आहे. यानंतर पुढची जोडी आहे 78 आणि 143. तर हे 1 आणि 13च्या पाड्यामध्ये येतं. तशी जर चौथी जोडी पाहिली आपण 152 आणि 247, तर या संख्येला 1 आणि 19 ने भाग जातो. परंतु जो पर्याय क्रमांक 3 आहे 75 आणि 28, या संख्येला फक्त एकच त्याचा सामायिक अवयव आहे. म्हणजे 1 शिवाय दुसऱ्या कोणत्याही संख्येने 25 आणि 28 ला भाग जात नाही आणि म्हणून या ठिकाणी सापेक्ष मूळ संख्या यालाच सहमूळ संख्या असं म्हणतात. सहमूळ संख्या, बऱ्याच जणांना हा शब्द माहिती नसल्यामुळे पण उत्तर काढण्यामध्ये अडचणी निर्माण झाल्या आणि यालाच इंग्रजीमध्ये म्हणतात को प्राईम नंबर. को प्राईम नंबर. विद्यार्थी मित्र हो, आपण पाहत आहात टीईटी पेपर 2021 यामधला पेपर क्रमांक 2 आणि त्यामधील महत्त्वाचे स्पष्टीकरण. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. पुढचा प्रश्न आहे, तर या ठिकाणी जो दुसरा प्रश्न आहे, 5 तास 20 मिनिट ही वेळ एका दिवसाच्या शेकडा किती आहे? पहिल्यांदा हे लक्षात घ्या की 5 तास 20 मिनिट. आता पहा, 5 तास आणि 20 मिनिट याला टोटल मिनिटामध्ये कन्वर्ट करूयात आपण. म्हणजे 5 तासाला जर आपण 60 न गुणलं तर 5 सक 30 आणि हे 0 म्हणजे 300 मिनिट, तर टोटल होतील 320 मिनिट. आता एका दिवसाची किती मिनिट आहेत? मग पुन्हा 24 गुणिले 60 करावं लागेल आणि 24 सख्ख 144 आणि 0 याला शेकडा रूपांतर करत असताना 100 न गुणायचंय झालं. आता हे कॅल्क्युलेशन तुम्ही सोडवलं की तुम्हाला तुमचं उत्तर मिळणार आहे. मग सुरुवात करूया आपण. तुम्ही भागाकार करू शकता, त्या ठिकाणी 0 0 कटेल. आता 32 आणि 144 जर तुम्हाला पाडेपाठ असतील तर मोठ्या संख्येने डायरेक्ट भाग घालू शकतात किंवा मग तुम्हाला 2 ने भाग घालावा लागेल, 4 न भाग घालावा लागेल. त्यामुळे पाडेपाठांतर हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे जर तुम्हाला सेकंदामध्ये उदाहरणं सोडवायची असतील. ठीक आहे, तर 16 न भाग जातो आपण या ठिकाणी. 16 न घालूयात. 16 दूनी 32
आणि 16 नम्म 144. आता पुढे जर पाहिलं आपण तर 9 न भाग जाणार नाही, वर 2 आणि 100 म्हणजे 200 झालं. 200 छेदामध्ये 9 पूर्णांक युक्त म्हणजे 9 ने जसा भाग जातो तसा जर घातला तर 9 दोन्ही 18, 2 उरतील, पुन्हा 20 होईल, पुन्हा 9 दोन्ही 18, पुन्हा 2 उरेल आणि त्या 2 ला आणखी 9 न भाग घालणं अपेक्षित आहे. म्हणून या ठिकाणी जर पाहिलं तर हा आहे पर्याय क्रमांक 2. या पद्धतीने तुम्हाला हे प्रश्न सोडवावे लागतील आणि आयडिया तुम्हाला लक्षात येतील. पेपर 1 असेल किंवा 2 असेल. पुन्हा मी सांगतो की तुम्ही कोणताही पेपर सोडवणार असाल, कोणताही पेपरचा फॉर्म भरला असेल, स्पष्टीकरण दोन्ही व्हिडिओचे पहा. मी बऱ्याच वेळेस निरीक्षण करतोय की पेपर 1 वाले विद्यार्थी पेपर 2 पाहत नाहीत आणि पेपर 2 वाल्याला वाटतं की पेपर 1 चं आम्हाला सगळंच येतंय. असं नाही होत. तुम्हाला जर चांगले मार्क घ्यायचे असतील तर दोन्हीही प्रश्न आणि स्पष्टीकरण पाहून घ्या. यानंतर पाहूया पुढील प्रश्न. पुढचा प्रश्न आहे चक्रीय समलंब चौकोनाचा एक कोन हा दुसऱ्याच्या 3 पट आहे, तर त्याच्या लहान कोनाचे माप किती? दिलेल्या माहितीनुसार चक्रीय समलंब चौकोन म्हणजे एक वर्तुळ असेल आणि या वर्तुळामध्ये असा एक समलंब चौकोन असेल आणि तो चक्रीय आहे म्हणून त्याचे चारही शिरोबिंदू वर्तुळावर असतात. आता यामध्ये एक कोन हा दुसऱ्याच्या 3 पट आहे. खरं तर हे समोरासमोरचे चक्रीय कोन या ठिकाणी सांगायला पाहिजे होता अपेक्षित. समजा हा कोन जर x अंशाचा असेल तर त्याचा समोरचा असेल 3x आणि यांची बेरीज जर आपण केली तर ही बेरीज येते 180 अंश म्हणजे x अधिक 3x बरोबर 180 अंश आणि म्हणून 4x बरोबर 180. तर x ची किंमत येईल 45 अंश म्हणजे जो लहान कोन आहे त्याचं माप आहे 45 अंश. पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर पाहूया आपण पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे 7 च्या पटीतील पहिल्या 19 नैसर्गिक संख्यांची बेरीज किती? बघा 7 च्या पटीतील पहिल्या 19 नैसर्गिक संख्यांची बेरीज किती म्हणजे थोडक्यात काय तर 7 1 7, 7 2 14, 7 3 21 असं करत 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 शेवटची 19वी. आता 19 गुणिले 7 म्हणजे जसं पहिली 7, दुसरी 14, तिसरी 21 तसं 19वी संख्या कोणती असेल तर 19 गुणिले 7 करावं लागेल. 19 गुणिले 7 म्हणजेच 133. या सर्व संख्यांची बेरीज विचारली तर त्यासाठी SN म्हणजेच अरिथमेटिकचं आपल्याला बेरीज करायचं सूत्र माहिती असणं गरजेचं आहे. SN बरोबर T1 प्लस TN याला ब्रॅकेट करून ब्रॅकेटच्या आधी n/2 म्हणजे नंबर ऑफ टर्म थोडक्यात. तर S19 बरोबर 19 छेदामध्ये 2 कंसात T1 म्हणजे पहिलं पद 7 आणि लास्टचं 19वं पद 133. पुढे जर आपण कॅल्क्युलेशन केलं हे 19 छेदामध्ये 2 गुणिले 140. पुढे आपण 19 छेदामध्ये 2 गुणिले म्हणजे 2 न जर भाग दिला या ठिकाणी 2 1 2 2 7 14 0 तर 19 गुणिले 70 येईल डायरेक्ट म्हणजे 19 7 133 आणि वर 1 0 म्हणजेच 7 14 21 28 35 42 49 अशा 133 पर्यंतच्या सर्व संख्यांची बेरीज येते 1330. पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. पुढचा प्रश्न आहे आकृतीमध्ये MNA या त्रिकोणामध्ये OM आणि ON हे अनुक्रमे ANM व ANM चे दुभाजक आहेत. तर दिलेल्या आकृतीमध्ये जर पाहिला आपण तर हा जो A आहे या ठिकाणी हा 90 अंशाचा कोन आहे म्हणजे राहिलेला M आणि राहिलेला N यांची बेरीज किती असेल तर कोन M अधिक कोन N यांची बेरीज आहे 90 अंश.
त्यामध्ये पण पुन्हा OM आणि NO हे दुभाजक आहेत. म्हणजे समजा इथं जर x असेल तर हा पण x, इथं जर y असेल तर हा पण y. आता m अधिक n 90 आहे, म्हणजेच 2x अधिक 2y बरोबर 90. याला जर 2 न भागलं तर आपण असं म्हणू x अधिक y बरोबर 45 अंश. आणि आपल्याला तेच विचारले कोण OMN म्हणजेच x अंश, कोण ONM या ठिकाणी पाहत असाल तर तो y अंश येतो, म्हणजेच x अधिक y बरोबर 45 अंश. तर या प्रश्नाचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 4 45 अंश. ठीक आहे, समजतात का सर्व स्पष्टीकरण? आणि मला तुमच्याकडनं फक्त तुम्ही व्हिडिओ पाहता, गणित समजून घेता, गणित तुम्हाला समजत असेल, खरोखर माझे स्पष्टीकरण तुम्हाला आवडत असतील तर फक्त कमेंट्स करा की खरंच आम्हाला समजतंय. आणि आपल्या जे कोणी विद्यार्थी किंवा जे कोणी शिक्षक मित्र असतील, फ्रेंड्स असतील, त्यांना या व्हिडिओची लिंक शेअर करा. आणि एकदा गणित या ठिकाणी चॅनलवर जर ज्यांनी पाहिलं त्यांना पुन्हा गणिताची कसलीच टेन्शन राहणार नाही, गणिताचा कसलाच ताण येणार नाही. कारण प्रत्येक प्रश्न सोप्या भाषेमध्ये तुम्हाला समजेल, तुमच्या लँग्वेजमध्ये शिकण्याची संधी म्हणजेच जीनियस मॅथ. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. पुढचा प्रश्न आहे, सभागृहाच्या पहिल्या रांगेत 20, दुसऱ्या रांगेत 24, तिसऱ्या रांगेत 28 अशा खुर्च्या ठेवलेल्या आहेत. तर सभागृहाच्या एकूण 40 रांगा आहेत, तर 28व्या रांगेत एकूण किती खुर्च्या असतील? इथं पण पुन्हा आपल्याला अरिथमेटिकचं सूत्र वापरावं लागणार आहे, सम करायचं. तर एकूण किती खुर्च्या असतील 28व्या रांगेतल्या विचारल्यात, फक्त लक्षात घ्या. म्हणजेच काय, TN चं सूत्र आहे, TN बरोबर A प्लस N वजा 1 कंसाच्या बाहेर D. यामध्ये TN म्हणजे काय, N म्हणजे 28 नंबरचे लाईन, A म्हणजे पहिल्या रांगेमध्ये 20 आहेत, N म्हणजेच काय 28 वजा 1, आणि D म्हणजे वाढणारी संख्या, म्हणजे 20 24 28 म्हणजे 4 ने वाढणार आहेत, म्हणजे गुणिले 4. पुढे जर पाहिलं आपण हे 20 अधिक 27 गुणिले 4. आता 27 चा जर पाडा म्हटला आपण 4 पर्यंत, 27 एक 27 27 जो पण 27 त्रिक 81 27 चोक 108, म्हणजेच 20 अधिक 108 टोटल 28व्या ओळीमध्ये 128 खुर्च्या असतील. म्हणजे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. म्हणजे किती सहजतेने तुम्हाला या सर्व सूत्रांची जर माहिती असेल तर तुम्ही हा प्रश्न सोडवू शकता. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. पुढचा प्रश्न आहे, मुलाचे सध्याचे वय त्याच्या वडिलांच्या आजच्या वयाच्या 1/3 पट आहे. 12 वर्षानंतर मुलाचे वय वडिलाच्या त्यावेळेसच्या वयाच्या निमपट आहे. तर मुलाचे आजचे वय किती? पहा, दिलेल्या माहितीनुसार मुलाचं आजचं वय आपल्याला माहिती नाही, पण आपण असं लिहू शकतो की मुलाचे आजचे वय, पहा मुलाचे आणि वडिलांचे दोघांचे पण या ठिकाणी लिहितोय आपण. आणि आजच्या डेटला मुलगा x वर्षाचा असेल तर त्याचे वडील असतील 3x, कारण वडिलाच्या 1/3 मुलगा आहे. आता 12 वर्षानंतर मुलाचं वय किती होईल? 12 न वाढेल म्हणजे x अधिक 12. वडिलाचं किती होईल? 3x अधिक 12, म्हणजे दोघांचं पण वय 12 वर्षांनी वाढेल. परंतु या ठिकाणी असं सांगितलं की त्यावेळी वडिलाच्या निमपट मुलगा आहे किंवा मुलाच्या दुप्पट वडील आहेत. आणि त्यावरून आपण समीकरण असं लिहू शकतो, 2 कंसात x अधिक 12 बरोबर 3x अधिक 12. इथं जर गुणाकार केला आपण 2x अधिक 24 बरोबर 3x अधिक 12. आता या समीकरणामध्ये आपल्याला काय करायचं आहे, 2x उजव्या बाजूला घ्या आणि 12 डाव्या बाजूला घ्या. म्हणजे या ठिकाणी आपण असं लिहू शकतो 24 वजा 12 बरोबर 3x वजा 2x, आणि यावरून x ची किंमत येते 12. 12 म्हणजे काय, मुलाचं आजचं वय 12 वर्ष, आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3. मुलाचे आजचे वय 12 वर्ष आहे. यानंतर पाहूया आपण पुढचा प्रश्न.
पुढचा प्रश्न आहे 3 चा घातांक x अधिक 3 चा घातांक y बरोबर 36. x अधिक y बरोबर 5 असेल तर 3 चा घातांक x वजा y बरोबर किती? म्हणजे आपल्याला x आणि y ची किंमत आधी शोधावी लागेल. दिलेल्या माहितीनुसार त्यांनी असं सांगितले, पहा x अधिक y बरोबर 5 येतं. ठीक आहे, हे कळालं आपल्याला. त्यानंतर पहा 3x अधिक 3y बरोबर 36. यावरून आपण एक निरीक्षण करू शकतो. काय निरीक्षण करावं लागेल की या ठिकाणी 3 चा घातांक आणि दुसरा पण 3 चाच घातांक करायचा, त्याची बेरीज 36 आहे. त्याच्या कोणत्या संख्या आहेत? तर त्या संख्या आहेत 27 अधिक 9 बरोबर 36. 27 आणि 9च का घेतलं? कारण आपण असं लिहू शकतो 3 चा घन अधिक 3 चा वर्ग बरोबर 36. आता हे समीकरण आणि हे वरचं समीकरण याचं जर तुलना केली आपण, 3 चा तिसरा 3 चा दुसरा बरोबर 36, 3 चा x 3 चा y बरोबर 36. याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल x ची किंमत येईल 3 आणि y ची किंमत येईल 2 आणि 3 अधिक 2 5 आहे हे पण सांगितले, म्हणजे आपलं उत्तर बरोबरच आहे. 3 अधिक 2 5. आता आपल्याला किंमत कशाची विचारली आहे? तर 3 चा घातांक x वजा y. आता 3 चा घातांक x वजा y म्हणजे काय? x आहे 3 y आहे 2 म्हणजेच 3 चा घातांक 1 येईल आणि 3 चा घातांक 1 म्हणजेच 3. पर्याय क्रमांक 4 ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट आन्सर. ठीक आहे, लक्षात आलं. यानंतर पुढचा प्रश्न आहे 5 वजा वर्गमुळात 3 ही संख्या खालील प्रमाणे काय आहे? नेमकं परिमेय आहे का अपरिमेय आहे, पूर्णांक आहे का परिमेय अपरिमेय दोन्हीही नाही? तर मित्रांनो लक्षात ठेवा 5 पूर्णांक 2 म्हणजे 5 वजा 2 वर्गमुळात 3, 5 वजा 2 वर्गमुळात 3 ही अपरिमेय संख्या आहे. पर्याय क्रमांक 1. अपरिमेय संख्या कोणाला म्हणायचं? ज्या संख्येचं वर्गमूळ आपण काढू शकत नाही. जसं की इथं वर्गमुळात 3 याचं वर्गमूळ निघत नाही आणि वर्गमुळात निघणारी संख्या जर बेरजेमध्ये किंवा वजाबाकीमध्ये आली तर ती पण सगळ्यालाच अपरिमेय करून टाकते. त्यामुळे ही अपरिमेय संख्या आहे. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. एका त्रिकोणाचा पाया त्याच्या उंचीपेक्षा मोठा आहे, म्हणजे पाया मोठा आहे कोणापेक्षा? उंचीपेक्षा, आणि त्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ आहे दिलेल्या वर्ग समीकरणानुसार. आता आपल्याला माहिती आहे त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे? त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. पण आपल्याला क्षेत्रफळ तर काय दिलंय? 1/2 x वर्ग अधिक 3x अधिक 2.1/3. 2 बेदुनी 4 ने जर केलं तर हे होईल 5/2 बरोबर 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. आता पहा 1/2 जर आपण डावीकडे घेतलं किंवा या पूर्ण समीकरणाला जर 2 न गुणला, आपण सर्वच सुरुवातीपासून शेवटपर्यंत 2 न गुणायचं, तर पहिल्याच्या ठिकाणी येईल इथं x वर्ग अधिक 6x अधिक 5 बरोबर इकडलं 2 कटून जाईल आणि इथं राहील पाया गुणिले उंची. यानंतर आता आपल्याला शोधायचं आहे अशा दोन संख्या ज्यांचा गुणाकार येतो 5 आणि बेरीज येते 6. 5 गुणाकार आणि बेरीज 6 येणाऱ्या संख्या आहेत x अधिक 5 एका कंसामध्ये आणि x अधिक 1 एका कंसामध्ये बरोबर पाया गुणिले उंची. आता हे दोन कंस आलेत, या दोन कंसापैकी एक आहे पाया आणि एक आहे उंची, आणि आपल्याला काय सांगितले? त्रिकोणाचा पाया उंचीपेक्षा मोठा आहे, म्हणजे पाया असेल x अधिक 5 आणि उंची असेल x अधिक 1. तर पर्याय क्रमांक 2 मध्ये तुम्हाला उत्तर मिळेल या त्रिकोणाची उंची x अधिक 1 आहे आणि पाया विचारला तर x अधिक 5. या पद्धतीने म्हणजे ही जर मेथड तुम्हाला लक्षात आली तरच हा प्रश्न सोडवू शकतात, नाहीतर असा अंदाज लावता येणार नाही. यानंतर पाहूया आपण पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे एका पाण्याच्या टाकीमध्ये 3/4 भाग पाण्याने भरला असून त्यातून 51 लिटर पाणी काढून टाकल्यास टाकीत 1/9 भाग पाणी शिल्लक राहतं, तर टाकीच्या अर्ध्या भागात किती लिटर पाणी राहील? आता दिलेल्या माहितीनुसार टाकीच्या किती भागामध्ये पाणी आहे? 3/10.
त्यापैकी 51 लिटर काढून टाकलं. आता किती पाणी राहिलं टाकीमध्ये? 1/9 भाग. तर टाकीच्या अर्ध्या भागामध्ये किती पाणी असेल? तर सुरुवातीला आपल्याला टाकीची क्षमता काढावी लागेल. दिलेल्या माहितीनुसार जो टाकीचा भाग भरलेला आहे तो आहे, समजा एकूण क्षमता जर x लिटर असेल तर भरलेली टाकी असेल 3x/10. यामधून 51 लिटर पाणी बाहेर काढलं तर शिल्लक राहिलंय 1x/9. आता हे समीकरण आपल्याला सोडवावं लागेल. मग हे समीकरण सोडवत असताना तुम्ही 51 तिकडं आणि 1x इकडं पण घेऊ शकता. म्हणजे असं लिहिता येतं 3x/10 वजा 1x/9 बरोबर 51. आता जर इथं तिरकस गुणाकार केला तर 9 त्रिक 27x वजा 10x छेदामध्ये 9 गुणिले 10 म्हणजे 90 येणार आहे आणि पुढे येईल 51. तर आता हे जर आपण समीकरण सोडवलं तर आपल्या लक्षात येईल ही वजाबाकी येणार आहे वर 17x आणि छेदातलं 90 जर तिकडं गुणाकारामध्ये गेलं तर 51 गुणिले 90 होईल. म्हणजे x बरोबर 51 गुणिले 90 छेदामध्ये 17 17 17 17 त्रिक 51 म्हणजे x बरोबर 3 गुणिले 90 म्हणजेच x बरोबर 270 लिटर. तर टाकीची क्षमता आहे 270. पण आपल्याला काय विचारले? अर्ध्या भागामध्ये किती पाणी? तर अर्ध्या भागामध्ये 135 लिटर पाणी बसेल. पर्याय क्रमांक 2. तर या पद्धतीने आपल्याला प्रत्येक समीकरण मांडता आलं पाहिजे, सोडवता आलं पाहिजे, तरच आपण प्रश्नापर्यंत पोहोचणार आहोत. यानंतर पाहूया पुढील प्रश्न. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणत्या संख्येत 6, 12 आणि 16 ने भागल्यास बाकी 11 राहते? तर पहा, दिलेल्या माहितीनुसार या ठिकाणच्या ज्या संख्या आहेत त्या आहेत 6, 12, 16. तर आता यासारखा प्रश्न सोडवत असताना आपण काय करायचं? तर या प्रश्नामध्ये सर्वात महत्वाचं काय? तर 6, 12, 16 यांचा लसावी काढा. 6, 12 आणि 16 चा लसावी म्हणजे काय? 6 न भाग जाणारी, 12 न भाग जाणारी आणि 16 न भाग जाणारी. म्हणजेच या ठिकाणी याचा लसावी किती येतो? 48. तर आता 48 मध्ये पुन्हा या ठिकाणी हा प्रश्न आपल्याला ट्रायल अँड एरर पद्धतीने सोडवावा लागणार आहे. म्हणजे कसा की 1235 मधून जर 11 वजा केलं तर हे येणार आहे 1224. याला 48 न पूर्ण भाग जातो का? जर आपण भाग द्यायचं पाहिलं, 12 न भाग गेला तर 12 चोक 48, 12 1 12, शून्याचा भाग 12 चोक 8, इथं 12 दोन्ही 24 येतं. तर या ठिकाणी पुढे हे 102 ला 4 न भाग जात नाही, म्हणजे पहिला पर्याय चुकीचा आहे. त्यानंतर 1191 मधून 11 वजा करा तर हे येईल 1180 भागिले 48. 48 ना 18 लाच भाग जात नाही, म्हणजे 118 ला पाड्यामध्ये, त्यामुळे पूर्ण भाग जाणार नाही, म्हणजे हे पण शक्य नाही. तिसरा पर्याय आहे 1163 मधून 11 वजा करा तर हे येईल 2511 भागिले 48. 12 चोक 48 आणि वर जर 12 न भाग दिला, 12 नम्म अष्टोदर्श, पुढे 7 उरतील 72 होईल, 12 सकून 72 आणि 4 न पुन्हा 96 ला भाग जातो, म्हणजेच 11 वजा केल्यानंतर 1163 ला पूर्ण भाग जातो राहिलेल्या संख्येला. म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. ट्रायल अँड एरर पद्धतीनेच हा प्रश्न आपण सोडवू शकतात. यानंतर पुढचा प्रश्न पाहूया आपण.
12 नैकरेषीय बिंदूतून जास्तीत जास्त किती त्रिकोण काढता येतील? पहा, दिलेल्या माहितीनुसार 12 नैकरेषीय बिंदूतून जास्तीत जास्त किती त्रिकोण काढता येतील? तर याची सोपी ट्रिक्स अशी आहे, 12 गुणिले 11 गुणिले 10 आणि छेदामध्ये 3 गुणिले 2 गुणिले 1. जर आपण हे सोडवलं तर 3 एक 3, 3 चौक 12, बे 1 बे, बे 2 4, 2 गुणिले 11 म्हणजेच 22 आणि 22 गुणिले 10 म्हणजेच 220 त्रिकोण काढता येतात. पर्यायामध्ये याचं उत्तर अपेक्षित आलेलं नाही, परंतु याचं उत्तर आहे 222 त्रिकोण काढता येतात. यानंतर पाहूया आपण पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे, 24 सेमी परिमिती असलेल्या चौरसाच्या कर्णाची लांबी किती? पहा, हा एक चौरस आहे आणि या चौरसाची परिमिती 24 आहे, म्हणजे बाजू किती असेल मग? 6 सेमी, 6 सेमी, 6 सेमी आणि 6 सेमी. आपल्याला बाजू विचारलेली नाही, आपणास कर्ण विचारलाय, म्हणजे कर्ण म्हणजेच समोरासमोरचे शिरोबिंदू जोडणारी रेषा, कर्ण. तर जर तुम्हाला सूत्र माहिती असेल तर कर्ण बरोबर वर्गमुळात 2 गुणिले बाजू, म्हणजेच वर्गमुळात 2 गुणिले 6 म्हणजे 6 वर्गमुळात 2 सेंटीमीटर. पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर पाहूया आपण पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे, 6 मीटर व 4 मीटर उंचीचे खांब एकमेकापासून 25 मीटर अंतरावर आहेत. प्रत्येक खांबाचे वरचे टोक दुसऱ्याच्या पायाशी जोडणाऱ्या छेदनबिंदूची उंची किती? तर याचा नेमका मिनिंग काय आधी हे समजून घेत चला, कारण बऱ्याच जणाला हा प्रश्नच लक्षात आला नाही की याचं काढायचंय काय नेमकं. तर काढायचं काय बघा, एक समजा ही जमीन आहे असं समजूया आपण. या जमिनीवर 2 खांब आहेत. एक खांब आहे 6 मीटर उंचीचा, याची उंची 6 मीटर, आणि दुसरा खांब आहे 4 मीटर उंचीचा. आता काय झालंय, या खांबाच्या वरच्या टोकापासून दुसऱ्या खांबाच्या खालच्या टोकाला अशी दाव बांधलं, ही एक दोरी बांधली, आणि दुसरी दोरी काय केली, या खांबाच्या टोकापासून या खांबाच्या बुडाला दोरी बांधली. ठीक आहे, दोऱ्या बांधल्या. आता ह्या 2 दोऱ्या कुठेतरी एकमेकाला छेदतात, तर ही उंची काढायची आपल्याला, उंची इथली उंची काढायची आहे h. आणि याला एक सोपी ट्रिक्स आहे, तर ती ट्रिक्स काय आहे हे आधी समजून घ्या. तर या ट्रिक्स नुसार जर तुम्हाला ही उंची काढायची असेल तर उंची काढायचे सूत्र आहे, या 2 खांबाच्या लांबी म्हणजे जी उंची दिली आहे, म्हणजे थोडक्यात x गुणिले y आणि छेदामध्ये x अधिक y. तर x गुणिले y म्हणजे काय, एका खांबाची उंची दुसऱ्या खांबाची उंची, छेदामध्ये त्यांचीच बेरीज करायचं, म्हणजे उत्तर येते 24 छेदामध्ये 10 आणि पुढे उत्तर येईल मग 2.4 मीटर. हा खांब असेल 2.4 मीटर, हे हा छेदनबिंदू जमिनीपासून तेवढ्या अंतरावर आहे. तर ही ट्रिक्स माहिती असेल तर फक्त 20 सेकंदात उत्तर येतं. आणि अशा ट्रिक्स, आता हा प्रश्न पहिल्या पेपरला विचारायला पण काय अडचण नाही, त्यामुळे तुम्ही कोणत्याही पेपरला असाल तर तुम्ही सर्व प्रश्न पहा, एवढाच माझा तुम्हाला छोटासा सल्ला असणार आहे. यानंतर पाहूया आपण पुढचा प्रश्न. साहिलने बँकेकडून सरळ व्याजाने 11 दराने 60,000 रुपयाचे कर्ज घेतले. नोटाबंदीमुळे बँकेची तरलता वाढल्यामुळे बँकेने व्याजाचा दर दुसऱ्या वर्षी 0.5 ने व तिसऱ्या वर्षी 0.5 ने कमी केल्यास 3 वर्षाच्या शेवटी साहिलला एकूण किती रक्कम जमा करावी लागेल? म्हणजे थोडक्यात काय, तर साहिलला प्रत्येक वर्षी 0.5 ने व्याजाचा दर कमी झालेला आहे आणि मग त्याला किती व्याज बसेल असा या ठिकाणी प्रश्न आहे. खरं तर साध्या सिंपल पद्धतीने जर लिहिलं आपण, हे पहा, 60,000 रुपये पहिल्या वर्षी गुणिले 11% दर 1 वर्ष छेदामध्ये 100 अधिक दुसऱ्या वर्षी पुन्हा 60,000 रुपये मुद्दल असेल, मात्र दर असेल 10.5 गुणिले 1 वर्ष छेदामध्ये 100. तिसऱ्या वर्षी पुन्हा 60,000 रुपये मुद्दल असेल, दर असेल 10% गुणिले 1 वर्ष छेदामध्ये 100. म्हणजे प्रत्येक वर्षाचं सेपरेट व्याज काढलं आपण. आता हे 2 शून्य कटली
11 सक्क 66 आणि हे 2 शून्य म्हणजे 6,600 रुपये या ठिकाणी व्याज आलेलं आहे. त्यानंतर आता हे 2 शून्य आणि हे 2 शून्य कटली म्हणजे जिथं जर गुणाकार केला आपण 600 गुणिले 10.5 तर उत्तर येतं 6,300 अधिक हे 2 शून्य कटले उत्तर येईल 6,000. यांची जर बेरीज केली आपण 6,000 6,000 6,000 18,000 झाले आणि हे 300 हे 600 900 म्हणजे 18,900 रुपये हे व्याज आलेलं आहे 3 वर्षाचं. आता एकूण रक्कम किती भरावी लागेल तर त्यांनी घेतलेलं 60,000 रुपये कर्ज आणि 3 वर्षाचं व्याज 18,000 रुपये यांची बेरीज येते 78,000 रुपये. 18,900 रुपये व्याज आहे 900 78,900 रुपये म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. पुढचा प्रश्न आहे 8 सेमी पाया असलेल्या समद्विभुज त्रिकोणाची परिमिती 0.18 मीटर आहे तर त्याचे क्षेत्रफळ किती. आता पहा नेमकं प्रश्न काय आहे तर हा समद्विभुज त्रिकोण आहे त्याचा पाया आहे 8 सेमी आणि परिमिती आहे 0.18 म्हणजेच 18 सेमी. आता हा जर 8 असेल आणि या दोन बाजू समान असतील कारण समद्विभुज त्रिकोण तर मग हे असेल 5 आणि हे असेल 5. इथून जर असा लंब टाकला तर या ठिकाणी हे होईल 4 सेमी आणि हे पण होईल 4 सेमी. आता या काटकोन त्रिकोणाचा जर विचार केला तर 3 4 5 हे पायथागोरसचं त्रिकूट आहे म्हणजे उंची असायला पाहिजे 3 सेंटीमीटर आणि म्हणून या त्रिकोणाचं जर क्षेत्रफळ काढायचं असेल आता तर 1/2 गुणिले पाया गुणिले उंची मग या ठिकाणी 1/2 पाया आहे 8 उंची आहे 3 बेक बे बेचोक 8 आणि 4 त्रिकोण 12 स्क्वेअर सेंटीमीटर. हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर पाहूया आपण पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे आकृतीमध्ये MN हा वर्तुळाचा व्यास आहे AM ही स्पर्शिका आहे. जर AN बरोबर म्हणजे A पासून N पर्यंत AN बरोबर 25 AD A पासून D पर्यंत AD बरोबर 9 तर वर्तुळाची त्रिज्या किती. आता दिलेल्या माहितीनुसार पहा तर आपल्याला वर्तुळाची त्रिज्या म्हणजे हा व्यास काढायचा आहे. इथं 90 अंशाचा कोन आहे. तुम्हाला जर स्पर्शिका छेदिका प्रमेय माहिती असेल तर आपण असं लिहू शकता AM चा वर्ग बरोबर AN गुणिले AD म्हणजेच AM चा वर्ग बरोबर AN किती आहे 25 गुणिले 9 म्हणजेच AM चा वर्ग बरोबर 225 आणि म्हणून AM बरोबर 15 म्हणजे हे AM असेल 15 सेंटीमीटर कर्ण आहे 25 सेंटीमीटर आणि म्हणून MN पायथागोरसचं त्रिकूट माहिती असू द्या 15 20 आणि 25 म्हणजेच MN आहे 20 सेंटीमीटर. असं तोंडी कॅल्क्युलेशन केल्याशिवाय तुमचा पेपर सुटणार नाही हे लक्षात ठेवा आणि यासाठी सराव पाहिजे आणि म्हणून पेपर 1 आणि 2 पहा असं मी तुम्हाला आवर्जून सांगतोय. तर या ठिकाणी व्यास 20 आलाय म्हणून त्रिज्या आहे 10 सेंटीमीटर. पर्याय क्रमांक 1. यानंतर पाहूया आपण पुढचा प्रश्न आणि हा जो प्रमेय आहे त्याला आपण छेदिका स्पर्शिका प्रमेय असं म्हणतो. छेदिका स्पर्शिका प्रमेय. यानंतर पुढचा प्रश्न एका तुकडीमध्ये 36 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 14 आहे. वर्ग शिक्षक मिळवल्यास त्या गटाचे सरासरी वय 1 ने वाढते तर शिक्षकाचे वय किती. सुरुवातीला पहा सरासरी वय एवढा आहे. आता शिक्षकासह म्हणजे काय 37 36 विद्यार्थी आणि शिक्षक एक त्यांची सरासरी आली 15 आणि 36 विद्यार्थी आणि 14 सरासरी
फक्त आपल्याला हे दोन गुणाकार करायचे. तर 37 गुणिले जर 15 केला आपण तर हा गुणाकार येतो 555. आणि जर तुम्ही 36 गुणिले 14 केलात तर हा गुणाकार येतो 504. यामधला जो फरक आहे ते असणार आहे शिक्षकाचे वय. पर्याय क्रमांक 4. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. पुढचा प्रश्न आहे, जर वस्तूची विक्री किंमत दुप्पट केली तर नफा 3 पट झाल्यास शेकडा नफा किती होईल? पहा, दिलेल्या माहितीनुसार वस्तूची किंमत जर वस्तूची विक्री किंमत दुप्पट केली तर नफा 3 पट झाल्यास शेकडा नफा किती? पहा, दिलेल्या माहितीनुसार जर वस्तूची किंमत दुप्पट केली म्हणजे काय, विक्री किंमत 200 रुपये होईल. म्हणजे कोणतीही जर घेतली तर या ठिकाणी या प्रश्नामध्ये थोडं मिसप्रिंट आहे टायपिंग मध्ये, परंतु 200 जर केला आपण तर या ठिकाणी लक्षात येईल तुम्हाला 100 रुपयेवर 100 रुपये नफा म्हणजे शेकडा 100% नफा असं आपण म्हणू शकतात. पर्याय क्रमांक 3. यानंतर पाहूया आपण पुढचा प्रश्न. सावलीला फेब्रुवारी 2014 ची मजुरी 18,200 मिळाली. तिला आणखी 14,950 रुपये मिळवण्यासाठी तिने किती दिवस काम करावे? तर पहा, तिला जी फेब्रुवारी 2014 ची मजुरी मिळालेली आहे तर यावेळेस 28 दिवस असणार आहेत. म्हणजे आपण असं म्हणू शकतो 28 दिवसाला 18,200 तर तिने किती दिवस काम करावं म्हणजे तिला 14,950 मिळतील. हे जर आपण कॅल्क्युलेशन केलं 28 गुणिले 14,950 छेदामध्ये 18,200 तर हे कॅल्क्युलेशन येतं 23 दिवस. पर्याय क्रमांक 3. यानंतर पाहूया आपण पुढचा प्रश्न. धातूच्या भरीव लंबचित्तीचा पाया काटकोन त्रिकोण असून त्याचा कर्ण 61 सेमी आहे. एक बाजू 11 आहे. 45 सेमी उंची असणाऱ्या लंबचित्तीला वितळवून 10 सेमी व्यास व 21 सेमी उंच असणाऱ्या वृत्तचित्ती तयार. किती वृत्तचित्ती? पहिल्यांदा वृत्तचित्तीचा आकार नेमका काय आहे समजून घेऊयात. तर वृत्तचित्ती कशी असते, समजा हा ट्रायंगल आहे आणि असाच ट्रायंगल दुसरा पण असणार आहे. तर हे खालचा बेस आणि वरची हाईट अशा पद्धतीने ही आकृती असते. यामध्ये जे खालचं दिलेलं आहे तुम्हाला, एक बाजू 11 एक बाजू 61 आणि हा काटकोन आहे. म्हणजे या ठिकाणी जर 90 अंश असेल तर एक बाजू होणार 60. म्हणजे ह्या त्रिकोणाच्या 3 बाजू आपल्या लक्षात येतील. त्यांची उंची आहे 45 आणि यापासून एक वृत्तचित्ती तयार करायची आहे. म्हणजे अशी वृत्तचित्ती तयार करायची आहे जिचा व्यास म्हणजे त्रिज्या आहे 5 सेमी आणि उंची आहे 21 सेमी. तर अशा किती तयार होतील असा प्रश्न विचारलाय. तर यावरून आपल्या लक्षात येईल एकूण वृत्तचित्ती जर काढायची असेल तर त्रिकोण चित्तीचं घनफळ आणि वृत्तचित्तीचे घनफळ. तर त्रिकोण चित्तीचं घनफळ म्हणजे काय, तळाचं क्षेत्रफळ गुणिले उंची. आता तळाचं क्षेत्रफळ आपल्याला माहिती आहे 1/2 गुणिले पाया गुणिले उंची म्हणजे 60 गुणिले 11 येईल आणि उंची असेल 45. छेदामध्ये वृत्तचित्तीचं म्हणजेच काय, पाय म्हणजेच 22 छेदामध्ये 7 r चा वर्ग म्हणजे 5 गुणिले 5 आणि उंची 21. तर हे कॅल्क्युलेशन तुम्ही सोडवलं की तुम्हाला उत्तर येतंय. तर आपण या ठिकाणी भाग देण्याचा प्रयत्न करूयात. तर इथं वरच्या वर जर भाग दिला आपण इथं 2 1 2 इथं राहील 30 7 1 7 7 3 21. आता अंशामध्ये आलेला आहे 30 गुणिले 11 गुणिले 45 आणि छेदामध्ये आहे 22 गुणिले 25 गुणिले 3. तर 11 1 11 11 दोन्ही 22 3 1 3 3 1 3 आणि हे 10 आलं. पुन्हा 2 1 2 2 पंचे 10 5 1 5 5 5 25 5 1 5 5 9 45 म्हणजे उत्तर येईल 9 वृत्तचित्ती तयार होतील. पर्याय क्रमांक 2.
किती वृत्तचित्ते तयार होतील? 9 वृत्तचित्ती. यानंतर पाहूया आपण पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे 6x वर्ग वजा xy आणि 2xy वजा y वर्ग याचं गुणोत्तर आहे 6/1. तर पहिल्यांदा आपण वरच्यात आणि खालच्यात काय कॉमन निघतं का हे जर पाहिलं तर काय कॉमन निघेल? तर वरच्यातून x कॉमन निघेल आणि खालच्यातून y कॉमन निघेल. म्हणजे असा काही मोठा फरक पडणार नाही. डायरेक्ट आपण तिरकस जर गुणाकार केला तर 6x वर्ग वजा xy बरोबर 12xy वजा 6 हे y वर्ग आहे, y वर्ग असं येईल. आणि पुढे मग हे जर एकाच बाजूला सर्व घेतलं तर आपण असं लिहू शकतो 6x वर्ग वजा 13xy अधिक 6y वर्ग बरोबर 0. आता हे 6 आणि 6 चा गुणाकार केला तर 36. म्हणजेच आपण असं लिहू शकतो 6x वर्ग 36 गुणाकार आणि बेरीज 13 म्हणजेच वजा 9xy वजा 4xy अधिक 6y वर्ग बरोबर 0. आता यातून कॉमन काढा, पुढच्यातून कॉमन काढा. हे जेव्हा आपण सगळं सोडवणार आहोत तेव्हा शेवटी तुम्हाला अशी एक स्टेप्स मिळेल 2x वजा 3y आणि दुसऱ्या कंसामध्ये 3x वजा 2y बरोबर 0. म्हणजेच आपण असं लिहू शकतो 2x वजा 3y बरोबर 0 और 3x वजा 2y बरोबर 0. म्हणजेच 2x बरोबर 3y और 3x बरोबर 2y. म्हणजेच x छेद y जर केला आपण तर हे येईल 3/2 और x छेद y जर केलं तर हे येईल 2/3. तर आपल्याकडे एक पर्याय उपलब्ध आहे तो म्हणजे 2/3 वाला पर्याय क्रमांक 1. यानंतर पाहूया आपण नेक्स्ट क्वेश्चन. पुढचा प्रश्न आहे कोणत्या वर्षी भारताच्या उत्पन्नाचे शेकडा प्रमाण सर्वात जास्त होते? तर या ठिकाणी जर पाहिलं आपण भात आणि गहू यामध्ये सर्वात जास्त उत्पन्न भाताचं शेकडा उत्पन्न तर ते 2013 साली येणार आहे. लक्षात घ्या इथं वर्ष जर पाहिले आपण तर 2012 2013 2014 आणि 2015 या पद्धतीने आहे. तर कोणत्या वर्षी भाताचं उत्पादन शेकडा प्रमाण जास्त आहे? तर या ठिकाणी जर पाहिलं हे 12 मध्ये 65 आहे, त्यापैकी 35 भाताचं आहे. म्हणजे भाताचं कमी आहे तिथं. तर हे ब्लॅक मध्ये दाखवलेलं गहू आहे आणि वरचं पांढरं जे आहे तो भात आहे. तर या ठिकाणी आलेख खूपच किचकट असल्यामुळे हा प्रश्न आपण स्किप करतोय. येईल तुम्हाला सोडवता परीक्षेमध्ये. यानंतर पुढचा प्रश्न पण तसाच आहे. गव्हाचे शेकडा उत्पादन किती आहे? आता गव्हाचं शेकडा उत्पादन जर काढायचं असेल आपणास तर टोटल प्रत्येक वर्षाचं उत्पन्न आपल्याला प्लस करावं लागेल. म्हणजे पहिल्या वर्षीचं हे 65, दुसऱ्या वर्षीचं 70, त्यानंतर 65 आणि 85. तर ही टोटल येईल 285. आणि त्यामध्ये जर फक्त गव्हाचं आपण पाहिलं तर हे 35 40 75 झालं, पुन्हा 30 105 आणि पुन्हा 45. म्हणजे टोटल हे 135 येतं. तर 135 भागिले गहू विचारला, 135 भागिले जर 285 केलं गुणिले 100
तर तुम्हाला मिळेल हे 47 पॉईंट समथिंग काहीतरी 3 वगैरे, म्हणजे पर्याय क्रमांक 1 उत्तर येईल. तर आलेखावरचे प्रश्न काही इतके अवघड नाहीत, तुम्ही हे सोडवू शकाल. यानंतर गव्हाचे सरासरी उत्पन्न किती क्विंटल आहे? टोटल बेरीज आपण आताच पाहिली होती, त्याप्रमाणे बेरीज करून घ्या, येईल तुम्हाला सोडवता. हा पण मी क्वेश्चन स्किप करतोय कारण प्रश्नामध्ये क्लिअरेशन नाही, म्हणजे क्लिअर नसल्यामुळे आपण हा थांबतो. यानंतर पुढचा प्रश्न पाहूया आपण. पुढच्या प्रश्नामध्ये सांगितले तुम्हाला वर्गमुळात 3 वजा 1 छेदामध्ये वर्गमुळात 3 अधिक 1 बरोबर हे a प्लस बी वर्गमुळात 3 याची किंमत विचारली. जर आपल्याला याला परिमेयकरण करायचं असेल, रॅशनलायझर म्हणतो आपण त्याला, तर गुणिले वर्गमुळात 3 वजा 1 छेदामध्ये वर्गमुळात 3 वजा 1 न गुणाकार करायचा. हा गुणाकार केल्यावर काय होतं, तर या ठिकाणी या गुणाकारामुळे जो छेद आहे त्याचा पूर्णतः वर्ग होतो आणि अंशामध्ये वर्गमुळात 3 वजा 1 कंसाचा वर्ग येतो, तर छेदामध्ये वर्गमुळात 3 चा वर्ग वजा 1 चा वर्ग. हे पुढे इक्वल टू तर असणारच आहे, हे आपण शेवटी लिहूयात. त्यानंतर इथं काय येईल पहा, याचा जर वर्ग केला तर ती येईल 3 वजा 2 वर्गमुळात 3 अधिक 1 छेदामध्ये 3 वजा 1. हे पुढे तर असणारच आहे. पुढे आपण पाहिलं तर 1 आणि हे 3 टोटल होईल 4 वजा 2 वर्गमुळात 3 आणि छेदामध्ये 2 बरोबर a प्लस बी वर्गमुळात 3. पुढे वर जर आपण कॉमन घेतलं, कॉमन 2 कॉमन काढलं तर कंसात राहील 2 वजा 1 वर्गमुळात 3 छेदामध्ये 2. हे 2 आणि 2 कॅन्सल होईल बरोबर a प्लस बी वर्गमुळात 3. म्हणजे 2 वजा बी 1 वर्गमुळात 3 बरोबर a प्लस बी वर्गमुळात 3. याची जर तुलना केली आपण, अशी तुलना, तर a बरोबर येईल 2. पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. यानंतर पाहूया आपण पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे जर x बरोबर वर्गमुळात 3 y बरोबर घनमुळात 6 आणि z बरोबर चौथं रूप, तर हा प्रश्न कसा सोडवायचा त्याची एक सिंपल पद्धत आहे. x बरोबर 3 चा घातांक 1/2 वर्गमूळ म्हणजे y बरोबर 6 चा घातांक 1/3 आणि z बरोबर 7 चा घातांक 1/4. आता यांचे घातांक वेगवेगळे आहेत, मग काय करूया आपण, या प्रत्येकाला 12 न गुणाकार करूयात. 12 न का गुणायचं, तर सगळ्यांचे छेद निघून जातील म्हणून. मग पुढे येईल 3 चा घातांक 6, इथं येईल 6 चा घातांक 4 आणि इथं येईल 7 चा घातांक 3. आता 3 चा घातांक 6 म्हणजे काय, तर 27 गुणिले 27 येईल. 6 चा चौथा म्हणजेच काय, तर 36 गुणिले 36 येईल आणि 7 चा तिसरा म्हणजेच 343 येईल. तर हा गुणाकार येतो 27 म्हणजेच 729, हे येईल 1236 आणि 343. मग या ठिकाणी सगळ्यात मोठं कोण आहे, y सगळ्यात मोठा आहे. y पेक्षा लहान कोण आहे, x, आणि x पेक्षा लहान कोण आहे, z. म्हणजेच y x z. तर हे 4 नंबर मध्ये तुम्हाला दिसेल, सगळ्यात मोठं y, पुन्हा त्याच्यामध्ये लहान आणि सगळ्यात लहान z. या पद्धतीने हा प्रश्न आपण सोडवू शकतात. यानंतर खालीलपैकी कोणती संख्या मूळ संख्या नाही, तर या ठिकाणी खालीलपैकी कोणती संख्या मूळ नाही, यामध्ये जर पाहिलं आपण तर मूळ संख्या म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे. त्या पद्धतीने दिलेल्या ज्या 4 संख्या आहेत 431, 437, तर यामध्ये 437 ही संख्या मूळ संख्या नाही. बाकी सर्व संख्याला आपण भाग देऊ शकतो. यानंतर पाहूया आपण पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे बाजूच्या आकृतीत चौरसाच्या आंतरलिखित वर्तुळाची त्रिज्या 10 सेमी दिलेली आहे, तर रेखांकित भागाचं क्षेत्रफळ किती. पहा, वर्तुळाची त्रिज्या आहे 10, म्हणजेच हा जो चौरस आहे बाहेरचा, चौरसाची बाजू आहे 20.
आता वर्तुळाची त्रिज्या दिलेली आहे 10, चौरसाची बाजू आहे 20. यावरून जर छायांकित भागाचं क्षेत्रफळ काढायचं असेल, हे ब्लॅक मध्ये एकदम डार्क दिसणार, तर चौरसाच्या क्षेत्रफळातून वर्तुळाचं क्षेत्रफळ वजा करावं लागेल. चौरसाचे क्षेत्रफळ वजा वर्तुळाचे क्षेत्रफळ. चौरसाचे क्षेत्रफळ म्हणजे 20चा वर्ग आणि वर्तुळाचं क्षेत्रफळ वजा करायचं आहे म्हणजेच 22/7 गुणिले r वर्ग म्हणजे 10 गुणिले 10. तर हे होईल 400 गुणिले 22/7 म्हणजेच 3.14 गुणिले 100. इथं वजाबाकी करायचे म्हणजे 400 वजा 314. उत्तर येईल 86 स्क्वेअर सेंटीमीटर. ऑप्शन नंबर 4. तर या ठिकाणी पुन्हा एकदा सांगू इच्छितो की गणित हा पेपर खरोखर सोपा असतो, फक्त तो काळजीपूर्वक एकदा समजून घ्या. कन्सेप्ट आयडिया तुम्हाला लक्षात आले ना, जगातला सर्वात सोपा विषय गणित. तुम्हाला हा पेपर कसा वाटला, याचं स्पष्टीकरण कसं वाटलं, कमेंट करायला विसरू नका. आणि तुमच्या कमेंट्स आणि तुमचं शेअरिंग हीच माझ्यासाठी ऊर्जा असणार आहे. आणि तुम्हाला पुढच्या सर्व पेपरचे स्पष्टीकरण हवे असतील तर जास्तीत जास्त व्हॉट्सअपच्या ग्रुपवर तुमच्या मित्रांना शेअर करा, लाईक करा, कमेंट्स करायला विसरू नका आणि आपल्या प्रतिक्रिया नक्की सांगा. भेटूया लवकरच पुढील स्पष्टीकरणमध्ये. थँक्यू.